केमोथेरपी दरम्यान फळे, कच्चं सलाड, बाहेरचे अन्नपदार्थ किंवा कच्चे अन्नपदार्थ खाणं शरीरासाठी योग्य आहे की नाही हे खूप लोकांना माहिती नसतं. तर नमस्कार, माझं नाव आहे ऋतुजा. ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की केमोथेरपी दरम्यान शक्यतो कुठले असे अन्नपदार्थ आहेत की जर ते आपण अव्हॉइड केले तर त्याचा आपल्या नक्कीच शरीराला फायदा होऊ शकतो. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर इतरांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता त्यामधला सगळ्यात पहिला अन्नपदार्थ आहे तो म्हणजे सिट्रस फ्रुट्स म्हणजेच आंबट फळे. आता खूप लोकांना केमोथेरपी दरम्यान वेगवेगळ्या साईड इफेक्ट्सला सामोरं जावं लागतं. त्यापैकीच काहींना तोंडाला छाले पडतात म्हणजेच तोंडाला माउथ अल्सर होतो. आता अशा वेळेला जर का त्यांनी आंबट फळे माउथ अल्सर असताना जर का त्यांनी आंबट फळे खाल्ली तर ते अजून जास्त वर्स होत जातं. आता उदाहरणार्थ द्राक्षे मोस्टली वेगवेगळ्या अन्नपदार्थांसोबत कधी कधी तर वेगवेगळ्या औषधांसोबत देखील रिॲक्ट होतात. त्यामुळे शक्यतो अवॉइड करणं कधी पण बेटर असेल. कधीतरी संत्री, मोसंबी यासारखी फळे खाल्ली तरी चालेल किंवा कधीतरी लिंबू सरबत जरी पिलं तरी चालेल. खूप लोकांची तोंडाची चव गेलेली असते केमोथेरपी दरम्यान, मग अशा वेळेला काही लोक लिंबाचा अधिकाधिक समावेश करतात, तेही उत्तम असेल. आता मी यावरती एक सेपरेट पूर्ण व्हिडिओ बनवला आहे. तोंडाची चव गेलेली असताना केमोथेरपी दरम्यान कोणते अन्नपदार्थ खाल्ले पाहिजेत किंवा अशा काय टिप्स आहेत याचा मी पूर्ण सेपरेट व्हिडिओ बनवला आहे. यानंतर तुम्ही तो व्हिडिओ नक्कीच बघू शकता. त्यामुळे काहीच हार्म होणार नाही. फक्त तोंड आलेलं असल्यामुळे किंवा माउथ अल्सर झालेलं असल्यामुळे आपलं तोंड सेन्सिटिव्ह झालेलं असतं. मग अशा वेळेला तेवढ्या कालावधीपुरता तुम्ही सिट्रस फळे अवॉइड करू शकतात आणि त्यानंतर तुम्ही पुन्हा सिट्रस फळे नंतर खाऊ देखील शकतात. यामध्ये दुसरा अन्नपदार्थ आहे तो म्हणजे कच्चे न शिजवलेले मांसाहारी पदार्थ, मासे आणि अंडी. आता कॅन्सर ट्रीटमेंट दरम्यान किंवा पूर्ण कॅन्सरच्या फेजमध्ये पेशंटची इम्युन सिस्टीम ही पूर्णपणे लो झालेली असते, वीक झालेली असते. अशा वेळेला जर का त्यांनी कच्चे अन्नपदार्थ किंवा कच्चे मांसाहारी पदार्थ जर का खाल्ले तर यामुळे शरीराला इन्फेक्शन होण्याची रिस्क ही खूप जास्त असते. त्यामुळे कोणते पण ॲनिमल प्रॉडक्ट्स हे कच्चे न शिजवता खाणं पूर्णपणे अवॉइड करा. मग सुशी असेल, मासे असतील किंवा मीठ असेल, हे शक्यतो ॲटलिस्ट तुमची कॅन्सर ट्रीटमेंट किंवा केमोथेरपी पूर्ण होईपर्यंत शक्यतो हे अन्नपदार्थ कच्चे खाणं अवॉइड करा. तुम्हाला जर का प्रोटीन्स किंवा इतर अन्न घटक मिळण्यासाठी जर तुम्हाला हे अन्नपदार्थ खावे लागत असतील तर नक्कीच तुम्ही यासाठी तुमच्या डॉक्टरांचा किंवा डायटिशियनचा सल्ला घेऊ शकता. तिसरा अन्नपदार्थ आहे तो म्हणजे अनपाश्चराइज्ड मिल्क, चीज अँड ज्युसेस. कच्चं न तापवलेलं म्हणजेच अनपाश्चराइज्ड मिल्क प्रॉडक्ट, अनपाश्चराइज्ड ज्यूस, अनपाश्चराइज्ड चीज यामध्ये हार्मफुल बॅक्टेरियाज असू शकतात. आणि मगाशी म्हटलं तसं केमोथेरपीच्या पेशंटची किंवा कॅन्सर पेशंटची इम्युन थेरपी ही पूर्णपणे वीक किंवा लो झालेली असते. त्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये तेवढी ताकद नसते की ते बॅक्टेरियाच्या विरुद्ध लढू शकतील. सो शक्यतो कच्चं दूध किंवा अनपाश्चराइज्ड मिल्क प्रॉडक्ट्स, ज्युसेस किंवा चीज केमोथेरपीच्या ट्रीटमेंटच्या दरम्यान खाणं शक्यतो अवॉइड करा. तुम्हाला दूध जर का प्यावंसंच वाटत असेल तर शक्यतो दूध पूर्णपणे गरम करून मगच प्या. त्यामध्ये चौथा अन्नपदार्थ आहे तो म्हणजे प्रोसेस अँड हाय शुगरी फूड्स. आता तुम्ही जर का खूप जास्त प्रमाणामध्ये अल्ट्रा प्रोसेस फूड्स किंवा प्रोसेस फूड्स खात असाल, खूप जास्त शुगरी फूड्स किंवा शुगरी ड्रिंक्स पीत असाल, सोडाज किंवा केक्स असतील, पेस्ट्रीज असतील, बिस्किट्स असतील किंवा फ्राईड फूड्स खूप जास्त प्रमाणामध्ये जर का तुम्ही खात असाल तर तुमच्या शरीराला ट्रीटमेंट दरम्यान इन्फ्लेमेशन होऊ शकतं. त्याबरोबरच तुमची ब्लड शुगर लेवल देखील स्पाइकअप होऊ शकते आणि याचाच परिणाम केमोथेरपीच्या दरम्यान तुमच्या शरीरावरती खूप जास्त स्ट्रेस येतो आणि स्ट्रेस आल्यामुळे तुम्हाला खूप जास्त थकवा देखील जाणवायला लागतो. आता यामध्ये पाचवा पदार्थ आहे तो म्हणजे दारू.
दारू ही शरीरासाठी खूप जास्त हानिकारक आहे. मग तुम्हाला कुठला आजार असू देत किंवा नसू देत, अल्कोहोल कन्झम्पशन हे शरीरासाठी खूप हार्मफुल ठरू शकतं. आणि त्यात जर का तुम्ही केमोथेरपी दरम्यान दारू पिली तर त्यामुळे तुमच्या शरीरावरती आणि शरीरातील ऑर्गन्सवरती खूप जास्त एक्सेस ताण येऊ शकतो. उदाहरणार्थ, दारू ही मोस्टली लिव्हरद्वारे प्रोसेस केली जाते. सो त्यामुळे तुमच्या उदाहरणार्थ लिव्हरवरती खूप जास्त ताण पडू शकतो आणि अशा पद्धतीने तुमचे एक शरीराचे अवयव डॅमेज देखील होऊ शकतात. सो दारू ही आपल्या पूर्ण शरीरासाठी अत्यंत हानिकारक आहे आणि कुठल्याही केमोथेरपी असू दे किंवा कुठल्याही आजाराची ट्रीटमेंट असू दे किंवा नसू देत, शक्यतो दारू पिणं पूर्णपणे अवॉइड करा. हे होते असे काही पदार्थ, जर का ते तुम्ही तुमच्या केमोथेरपीच्या ट्रीटमेंट दरम्यान एका स्पेसिफिक टाइम पिरियडपर्यंत किंवा पूर्ण लाईफ टाईमसाठी जसं की दारू अवॉइड केले तर ते तुमच्या शरीरासाठी नक्कीच फायद्याचं ठरू शकतं. अशा वेळेला तुम्ही जास्त करून भर या गोष्टीवर दिली पाहिजे. पहिले तर जास्तीत जास्त घरचं घरी बनवलेलं अन्न खाणं, त्यानंतर जास्तीत जास्त फळे, भाज्या खाणं यावर तुम्ही अधिकाधिक भर दिली पाहिजे. फळे आणि भाज्या खाताना जेवढं जास्तीत जास्त तुम्ही फळे, भाज्या स्वच्छ धुवून, तुमचे हात स्वच्छ धुवून खाल, तेवढंच ते तुमच्यासाठी अत्यंत उत्तम असेल. तुम्हाला जेवढी जास्तीत जास्त अन्नपदार्थांशी रिलेटेड हायजीन मेंटेन करता येईल, शरीराशी रिलेटेड जेवढी हायजीन मेंटेन करता येईल, तेवढेच तुम्हाला बॅक्टेरियल इन्फेक्शन होण्याचे चान्स ॲटोमॅटिक कमी होतात आणि नक्कीच ते तुमच्या शरीरासाठी खूप फायद्याचं असतं. तसेच तुमच्या जेवणाच्या, झोपायच्या, व्यायामाच्या या सगळ्यांच्या वेळा फिक्स ठेवा. तुमचं एक स्पेसिफिक टाइम टेबल बनवा. या गोष्टींचा तुमच्या शरीरावरती खूप जास्त परिणाम होत असतो. या गोष्टी दिसायला जरी छोट्या वाटत असतील तरी याचा इम्पॅक्ट जो काही आपल्या शरीरावरती होत असतो तो खूप जास्त प्रमाणामध्ये असतो. तर जेवढं तुम्हाला घरचं अन्न खाता येईल, जेवढं जास्तीत जास्त फळे, भाज्या खाता येतील, तेवढ्या जास्तीत जास्त फळे, भाज्या खाण्यावरती भर द्या. तुम्हाला काहीही अन्नपदार्थांच्या विषयी जर का डाऊट असेल तर पहिले तुमच्या डायटिशियनला किंवा डॉक्टरांना नक्कीच विचारा आणि मगच तुम्ही खाणं प्रेफर करा. सो जेवढं पौष्टिक अन्नपदार्थ खाता येतील तेवढे जास्तीत जास्त पौष्टिक अन्नपदार्थ खा. थँक यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. अँड गॉड ब्लेस यू ऑल विथ गुड हेल्थ, वेल्थ अँड प्रॉस्पॅरिटी.